जेव्हा एखादा निर्माता म्हणजे मराठी सिनेमाचा निर्माता मार्केटिंगसाठी बजेटच ठेवत नाही. त्यावेळेला जेव्हा आपलं काम लोकांपर्यंत जे पोहोचायला पाहिजे ते पोहोचत नाही. जसं आमचं उदाहरण द्यायचं झालं कलाकार म्हणून म्हटलं झालं तर, की मस्त स्क्रिप्ट होतं, खूप चांगलं काम करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. पण मार्केटिंग नाहीये म्हणून लोकांपर्यंत पोहोचतच नाही. असं माझ्या कित्येक फिल्मच्या बाबतीत झालंय, की ते फिल्म मार्केटिंग केलंच नाही त्याचं, लावलेच नाही बऱ्याच थिएटरला. म्हणजे उत्तम काम होऊन अरे, 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 अरे! एवढी चांगली स्क्रिप्ट होती. असं असं तुमचं होतं का? होतं, नक्कीच होतं. कारण काय होतं माहिती आहे का? तुम्ही तरी कॅमेऱ्यासमोर दिसताय. म्हणजे कलाकार दिसतो, त्याचं पोस्टरवर नाव येतंय, त्याचं रेडिओ मिर्ची, हास्य जत्रा, चला अयोध्ये सगळीकडे तुम्ही दिसता. पण कला दिग्दर्शक हा तिथे कुठे दिसत नाही. मग त्याला कुठे दिसायचंय? चित्रपटामध्ये, थिएटरमध्ये. त्याचं काम तिथे दिसणार आहे. बऱ्याच वेळा आपल्याकडचे निर्माते, म्हणजे दिग्दर्शक किंवा नवोदित दिग्दर्शक काय करतात, की पिक्चर करायचं आहे, त्याचं बजेट हे एक्स-वाय-झेड आहे. पण मार्केटिंगचं बजेट हे वेगळं असतं. हे बऱ्याच वेळा त्यांना सांगतच नाहीत. ही तुम्हाला गोष्ट माहिती आहे चांगली. त्यातही त्याने होतं काय, की त्या मार्केटिंगचं बजेट मग ओढून-ताणून आणलं जातं. बळं तो सिनेमा कसा तरी रिलीज केला जातो. मग त्याच्यात होतं काय, की जेवढी मेहनत वर्षभर घेतलेली असते सगळ्या टीमनी ऑल ओव्हर. आम्ही एवढं काम करतो, सेटअप सगळे लावतो, वेगवेगळे रेफरन्स काढून अभ्यास केलेला असतो. 4-5 महिने गेल्यानंतर जेव्हा तो पिक्चर रिलीज होतो, मग त्या काळात असं वाटतं, की भरपूर लोकांनी तो सिनेमा पाहिला पाहिजे. म्हणजे यांनी प्रेक्षकांनी तो सिनेमा माझ्या मित्रमंडळी असतील, बरोबर आहे. बाकीच्यांनी पाहिलं पाहिजे. त्यांनाही माझं नाव पुढे दिसलं पाहिजे, काम दिसलं पाहिजे. त्याच्यामध्ये नवीन निर्माते, दिग्दर्शक, टेक्निशियन यांनी तो सिनेमा आवडला पाहिजे आणि तो चालल्यानंतर ऑटोमॅटिकली काय होईल, की त्याच्यामुळे त्या सिनेमामुळे मला वेगळी कामं मिळतील. ही माझी खूप अपेक्षा म्हणजे सगळ्याच असते. पण होतं काय, काम खूप चांगलं असतं. सिनेमा कुठेतरी 4 थिएटर लागतो. लोकं जात नाहीत, उतरवला जातो. मग तुमचा सिनेमा कधी आला होता? अशी विचारपूस परत होते. मग मग जेव्हा ज्यावेळेला निर्माता मार्केटिंगसाठी म्हणून कमी पडतो, त्यावेळेला एक कला दिग्दर्शक किंवा एक स्वतःतला एक कलाकार जो असतो, जो असा भरलेला असतो, की नाही माझं हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. यासाठी म्हणून वैयक्तिक पातळीवर मार्केटिंग किंवा सोशल मीडिया किंवा या गोष्टीवर तुम्ही स्वतः जाहिरात करण्याचा प्रयत्न करता का? म्हणजे हा अतिशयोक्ती असं मी सांगणार नाही, पण बऱ्याच लोकांना माहिती आहे, की बरेच लोकं असे म्हणतात, की इनामकीला कला दिग्दर्शन दिलं, म्हणजे तो मार्केटिंग पण करणार आहे. म्हणजे अच्छा. असे म्हणून पण बऱ्याच लोकांनी मला सिनेमे दिलेत. म्हणजे मला एखाद्या सिनेमात समजा मला ₹10 मिळणार असतील, तर मी ₹5-6 त्या मार्केटिंगला लावलेलेच असतात बऱ्याच वेळा. त्याचं कारण काय होतं, की जेव्हा मी असिस्टंट होतो, सख्खा भाऊ पक्कावरी हा पहिला माझा सिनेमा हं. आला. वासू पाटील त्याचे आर्ट डायरेक्टर होते. सासवडला आला होता आमच्याकडे. दौलत चित्रमंदिर आमचं सासवडला आहे. साधं थिएटर, एक अँबॅसेडर गाडी आणि मी त्यांना म्हटलं, की तुम्ही काय करा मला एक माईकची अरेंजमेंट करून द्या, पोस्टर द्या. मग तो ड्रायव्हर मी स्वतःहून आम्ही 15 दिवस त्या अख्खा तालुका मी पिंजून काढला होता. प्रत्येक ठिकाणी पोस्टर लावा, ते सांगा पिक्चर कुठे गेलाय, मी कुठला आहे. त्यात म्हणजे दोन्ही कामं व्हायची. चित्रपटाची हां. जाहिरात, माझी जाहिरात. स्वतःचंही मार्केटिंग. स्वतःची जाहिरात. कारण काय होतं, सिनेमा इकडे कशाला आलाय, कोण का करतोय? तर बाबा आपला सिनेमा आहे, आपण केलेला आहे. तो पाहिला पाहिजे, असे मी ते करायचो. हे करताना म्हणजे पोस्टर लावणे, म्हणजे मी बरेच सिनेमांचे पोस्टर म्हणजे काही येत पण नव्हते. म्हणजे बरेच म्हणजे स्टँडीज आले नाहीत, पोस्टर कमी पडलेत. मी स्वतःहून बऱ्याच वेळा पोस्टर छापले. स्वतः आम्ही रात्री मुलं घेऊन आम्ही आमच्या सासवडमध्ये असेल, तालुक्यात असतील, सगळे लावली. बऱ्याच वेळा फ्लेक्स, होर्डिंग्स बरेच म्हणजे संघटना असतील, कोणाच्या संघटनेच्या नावाने लावलेले आहेत, माझ्या नावाने लावलेले आहेत, की आव्हान केले लोकांना, की हा चित्रपट पहा. का पाहावा? की म्हणजे मुळात काय होतं, सगळीच कामं काही पैशासाठी नसतात. म्हणजे माझ्याकडे शेतीवाडी सगळी माझी कामं आहेत. म्हणजे पैसे मिळण्यासाठी मला तुम्ही पिक्चर पाहिलाय म्हणजे मला पैसे मिळणार आहेत, असा काही विषय त्यात नसतो. पण याच्यामध्ये होतं काय, की आपलं काम हे पोहोचावं ही एक त्याच्यामध्ये भावना असते. मग ते फ्लेक्स लावणं, एखादी प्रेस कॉन्फरन्स घेणं, पत्रकारांना घेऊन तो पिक्चर दाखवणं. बऱ्याच मी आता मध्ये डंका हरी नावाचा चित्रपट रिलीज झाला होता आमचा. हां. तर माझी मिसेस नवनी नामकी, ती आता म्हणजे ड्रॉइंग टीचर म्हणून नुकतीच मध्ये जॉइन झाली होती. तर तिने पहिलं वेतन तिने काय केलं, हे सगळं पाहून ती पण म्हणली, की "मी माझं पहिलं वेतन तुमच्या प्रमोशनसाठी लावते." तिने तो पिक्चर दाखवला होता किंवा मध्ये सत्यशोधक सिनेमा माझा आला होता. म्हणजे जवळ-जवळ 2 महिने मी त्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दिले होते. त्या काळात मला एक सिनेमा पण आला होता. म्हणजे आपले प्रसाद खांडेकर जे आहेत, हां. चिकी बूम बूम जो पिक्चर आला होता मधल्या काळात. ते म्हणले, "संदीप सिनेमा करायचा." म्हटलं, "सर मला प्रमोशनला 1 महिना पाहिजे." म्हटले, "प्रमोशनचा आणि तुझा काय संबंध आहे?" म्हटलं, "सर ते माझा पिक्चर आहे. मी केलेलं काम आहे आणि मला वाटतं, की तो सिनेमा सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे." म्हणले, "मी असा पहिलाच आर्ट डायरेक्टर पाहिलाय, जो बोलतो, की प्रमोशनसाठी वेळ पाहिजे." चांगलं म्हणजे आहे. ही गोष्ट केली तर काय होतं, आपलंही समाधान, 4 आपल्या जवळचे लोकं चित्रपट पाहतायत आणि मलाही लोकांनी चित्रपट पाहणं किंवा तो लोकांपर्यंत पोहोचणं, हे मलाही आनंदाची गोष्ट आहे. आता हे झालं वैयक्तिक पातळीवर. हे तर खूप चांगलंच आहे. पण नेटवर्क म्हणा किंवा मित्रमंडळी म्हणा किंवा इतर काही गोष्टींनी आपण सोशल मीडिया म्हणा, की यातनं चित्रपट आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो का? किंवा पोहोचवला जाऊच शकतो का? याशिवाय
प्रत्येक कलाकाराची ही जबाबदारी आहे का, की माझा सिनेमा आहे, जसं आर्ट डायरेक्टर जेव्हा म्हणतो, की हा सिनेमा माझा आहे, तसं काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला वाटणं गरजेचं आहे का, की हा सिनेमा माझा आहे आणि त्याने मार्केटिंग करायची गरज आहे का? नक्कीच आहे. मी काय म्हणतो, की हा एका सिनेमाच्या मागे जवळ-जवळ 1000-2000 लोकं काम करतात. शूटिंग, प्री प्रोडक्शनपासून शूटिंग, पोस्ट प्रोडक्शन रिलीज होईपर्यंत. तर ज्या माणसांनी काम केलंय, तर मी तर नेहमी करतो. म्हणजे बरेच लोकं मला अतिशयोक्ती म्हणतात, "अरे इनामकी काय गरज आहे का? स्वतःची जाहिरात करता का?" म्हटलं, "भाई स्वतःची जाहिरातीचा विषय नाही, की हा चित्रपटाची जाहिरात आहे. पिक्चर मी भरपूर केलेत, अजूनही करायचे मग याच्यामध्ये प्रत्येकाने ती केली पाहिजे. म्हणजे मी मी काय म्हणेल माहिती का? बऱ्याच वेळेस काय होतं, आपले टेक्निशियन म्हणजे समजा टेक्निशियन लोकं किंवा कलाकार चित्रपट पाहतात आपले. मी स्वतः केलेले काही लोकं तुम्हाला सांगतो चित्रपट स्वतःचे पण नाही पाहत. मी शूटिंगला आहे, मी बिझी आहे. अरे मग माझे समजा काही कला दिग्दर्शनाचे लोक असतील, माझी टीम असेल पूर्णपणे. त्या टीमला मी सांगतो, की तुमच्या फॅमिलीसह तुम्हाला जर समजा एखाद्या सिनेमातून 50,000चं मानधन मिळालंय, अख्ख्या सिनेमाचं, तुम्ही एक ₹2,000-3,000 तुमच्या फॅमिलीसाठी, जवळपासच्या मित्रांसाठी घालवले पाहिजेत. नाही, नाही, अरे मग एवढे घालवायचे का? मग ते तिकीट देणार नाहीत का? ते कशाला तिकीट देतील? म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं, की पास मिळतील का? आम्हाला हां, कोणी हां. शो अरेंज करून देईल का? तर माझी भावना अशी आहे, आता परवाच फुले हा हिंदी पिक्चर रिलीज झाला. तर जवळ-जवळ मी 20 तिकीटं मी स्वतःहून काढली होती. म्हणजे ॲक्चुअली फुलेंचं आर्ट डायरेक्शन आमचे संतोषदादा फुटाणे यांनी केलेलं आहे. माझं त्यात फक्त मी प्रोडक्शन मॅनेजमेंट म्हणून सासवडला काम केलंय. पण तरी पण मी त्याचं खूप प्रमोशन केलं. बरोबर. मग बऱ्याच जणांचं संदीप इनाम, की तुम्ही पिक्चर केला नाही तरी का प्रमोशन करता? की असे सिनेमे पुन्हा होणार नाहीयेत. म्हणजे आचार्य अत्रेंनी केलेला महात्मा फुले, मध्ये आम्ही सत्यशोधक केला. आता हिंदी आज फुलेंवरचा सिनेमा येतोय. तर सत्यशोधकला आपण हो, होतोच हो. तर बरोबर. आपण तुम्ही काम केलेलं आहे. मग याच्यात होतं काय, की हे सिनेमे मिस होऊ नयेत. मग तुंबाडासारखा सिनेमा होता, तो आला, नंतर पुन्हा रिलीज झाला. तसे म्हणजे असे सिनेमे आले, की चांगली कलाकृती लोकांपर्यंत पोहोचावी, हा माझा उद्देश असतो.